हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू सीईटी सिरीज व्हिडिओ. तर आजची व्हिडिओ ही खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TFWS हा नेमकं काय हा पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहे. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत थांबा आणि पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन विदाउट एनी डाऊट ग्रॅब करून घ्या. तर बऱ्याच पालकांना आणि बऱ्याच मुलांना डाऊट असतो, कारण की आजपर्यंत आपण फक्त EWS ऐकले. तर हे TFWS म्हणजे नेमकं काय, काहीतरी नवीन आहे का क्लासमध्ये किंवा काही नवीन आहे का कॅप राऊंडमध्ये? ऑल कम्प्लीट अनालिसिस आणि डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली जाणार आहे. तर लेट स्टार्ट. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की चॅनलवर असे नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. व्हिडिओवर आता पूर्ण कॅप प्रोसेस पण फ्रॉम 1 to 4 पण पूर्ण अपडेट होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. सो लेट्स बिगिन विथ दॅट. तर TFWS म्हणजे तुम्ही तुमची लाख लाख फी इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये पूर्णपणे वाचवू शकता. तर ती कशी? तर TFWS म्हणजे नेमकं काय? तर TFWS स्टँड्स फॉर ट्युशन फी वेवियर स्कीम. तर ही एक गव्हर्नमेंटची जबरदस्त स्कीम आहे. ती अशी स्कीम आहे की तुमची फीला ऑलमोस्ट झिरो करून टाकणार आहे. म्हणजेच तुमची फी जी असते ना, तर ही एक 3 सेक्शनमध्ये डिवायडेड असते. एक ट्युशन फी, दुसरी असते डेव्हलपमेंट फी कॉलेजची आणि तिसरी असते जी एक्झाम फी. तर तुम्हाला जर TFWS ही सीट भेटले सीईटीच्या कॅप राऊंडमध्ये, तुमची ट्युशन फी जी असते ते तुमची ऑलमोस्ट 60 to 70% असते तुमच्या टोटल फी मधून. ती पूर्णपणे झिरो होते आणि बाकीचे 30 to 40% राहिलेली फी फक्त तुम्हाला कॉलेजला पे करावी लागते. तर हे काय आहे? तर गव्हर्नमेंटकडून एक डिझाईन केलेली अशी सपोर्ट सिस्टम आहे फायनान्शियली वीकर स्टुडंटसाठी, आणि ती भेटते तुम्हाला स्पेशली MST सिटी आणि इंजिनिअरिंगच्या आस्पिरंटला. आणि ही डायरेक्ट फी वेवियर आहे. म्हणजे असे काय अशी लोन वगैरेची स्कीम नाही की तुम्ही आज तुम्हाला ती पूर्ण फी कॅन्सल केली, परंतु आफ्टर 4 इयर्स तुमच्याकडून काही फी ते ग्रॅप करतील किंवा काही फी तुम्हाला कॉलेजला रिटर्न करायची आहे, असा कोणताही इथे पॉईंट नाहीये. तुमची फी पूर्णपणे झिरो होते. तुम्हाला जेवढी फी डेव्हलपमेंट फी आणि एक्झाम फी आहे तेवढीच कॉलेजला 4 इयर पे करायची आहे आणि त्यानंतर इनफ. आणि मेकिंग क्वालिटी, मग ही स्कीम गव्हर्नमेंट का लागू करते? मेकिंग क्वालिटी इंजिनिअरिंग एज्युकेशन ऍक्सेसिबल टू डिझर्विंग स्टुडंट फ्रॉम इकॉनॉमिकली चॅलेंज्ड बॅकग्राऊंड. जे मुलं रिअली इंजिनिअरिंग करणार आहेत आणि रिअली इंजिनिअरिंग मधून पुढे काहीतरी करतील, जे हुशार आहेत परंतु त्यांची इकॉनॉमिकली कंडिशन ही खूप खराब आहे, ते कॉलेजची फी अफोर्ड करू शकत नाही, त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. मग की हायलाईट याचं काय आहे की ऑलमोस्ट फ्री एज्युकेशन. मग म्हणजेच काय? 4 ते 8 लाख रुपये तुम्ही सेव्ह करता. म्हणजेच एखाद्या कॉलेजची जर नॉर्मल सीट असेल, नॉर्मल सीटची फी तुम्ही बघू शकता 1.5 लाख पर इयर आहे. म्हणजेच ऑलमोस्ट 4 इयरची 6 लाख ही फी होते. परंतु जर तुम्हाला TFWS ह्या कोट्यातून सीट जर अलॉट झाली, तुमची ट्युशन फी झिरो होते आणि तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फी आणि एक्झाम फी मिळून 17,000 फक्त कॉलेजला भरायचं आहे. हे एक एक्झाम्पल आहे. प्रत्येक कॉलेजचा डाटा, प्रत्येक कॉलेजची फी ही डिफरंट असू शकते अकॉर्डिंग टू युअर कॉलेज. मग तुम्ही इथं बघू शकता फक्त 17,000 म्हणजे लिटरली तुमची इथं एका वर्षाची फी आहे, तेवढे पण तुमचे 4 वर्ष धरून फी होत नाही. ट्युशन फी तुमची झिरो होऊन जाते आणि तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फी आणि एक्झाम फी भरायची आहे. आणि अप्लिकेबल फॉर सिलेक्टेड गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड इंजिनिअरिंग कॉलेज. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेजला हे ऍप्लिकेबल असतात. त्यामुळे TFWS नेमकं क्रायटेरिया काय, कोण ह्याला एलिजिबल आहे, कोण ह्याला एलिजिबल नाहीये? तर सगळ्यात पहिलं तुमचं फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम हे लेस दॅन 8 लाख रुपीज पाहिजे. आणि हे लेस दॅन 8 लाख रुपीचं प्रूफ म्हणजे इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडं, ते पण ऑथॉरिटीचं मॅन्डेटरी आहे. तुम्ही जिथे पण राहणार तिथलं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे खूप मॅन्डेटरी आहे. नंतर मोस्ट इम्पॉर्टंट महाराष्ट्राचं डोमासाईल व्हॅलिड प्रूफ रिक्वायर्ड आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये ऍज इट इज आहे, महाराष्ट्रामध्ये खूप दिवसापासून आहे, तुम्ही रिअली महाराष्ट्रामध्ये बिलॉंग करता, ह्याच्यासाठी त्यांना लागतं ते महाराष्ट्राचं डोमासाईल सर्टिफिकेट आणि तुम्हाला ते सबमिटही करावं लागतं. हा एक क्रायटेरिया आहे. तिसरा क्रायटेरिया, तुम्ही MST CET आणि कॅपच्या पार्टिसिपेशन मध्ये पाहिजे. तुम्ही जर कॅप मधून ऍडमिशन घेत नसाल तर तुम्हाला TFWSचं बेनिफिट इथे घेता येत नाही. आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया आर स्ट्रिक्टली इन्फोर्स्ड. नो एक्सेप्शन अलाउड ऑन द फॅमिली इन्कम लिमिट. जर 8 लाखाच्या वरचा असेल तर तुम्ही कोणताही प्रूफ दिला तर तुम्हाला TFWS भेटूच शकत नाही. मग TFWS ची सीट ऍक्च्युली वर्क कशी करते? TFWS आहे, आता TFWS आपल्याला कळलेलं आहे काय आहे, एलिजिबिलिटी आहे, परंतु ऍक्च्युली त्याचा काय क्रायटेरिया असतो किंवा सीट कशी वर्क करते? तर प्रत्येक कॉलेजमध्ये
जसं आपण म्हणतो कॅटेगरीनुसार प्रत्येक कॉलेजमध्ये काही ब्रांचनुसार सीट असतात, तसेच TFW साठी पण एक स्पेशल 5%चा कोटा असतो. म्हणजेच जर नॉर्मल सीट 120 असतील तर 120च्या 5% जेवढे पण होतील तेवढे तुम्हाला TFWचा सीट असतात आणि त्यामधून ब्रांचचा इंटेक तुम्हाला भेटतो. सेपरेट मेरिट लिस्ट लागते TFW साठी. जेव्हा आपण कॉलेजची लिस्ट बनवतो तर TFW साठी अप्लाय करण्यासाठी एक वेगळी लिस्ट असते, म्हणजे त्याच लिस्टमध्ये असतात, परंतु प्रत्येक कॉलेजच्या कोड पुढे एक टी असतो. त्या टीचा मिनिंग होतो TFWS. आपण असं नाही की आपण नॉर्मल सीटसाठी अप्लाय केले आणि नंतर आपण त्याला TFWS मध्ये कन्वर्ट करू, किंवा TFW साठी अप्लाय केले आणि नॉर्मल सीटमध्ये कन्वर्ट करू, असं होत नाही. दोन्हीला वेगवेगळ्या एक मेरिट लिस्ट लागते, वेगवेगळ्या सीट्स असतात. मग अलॉटमेंट आणि इम्पॅक्ट. मग हे बघा, तुम्ही कॅपसाठी प्रोसेस केली आणि रेग्युलरसाठी प्रोसेस केली आणि TFW साठी तुम्ही दोन्हीला पण अप्लाय करू शकता ऍट अ टाइम, रेग्युलरला पण आणि TFWS ला. एक्झाम्पल, एखादं कॉलेज आहे, तुम्ही त्या कॉलेजच्या दोन्ही सीटला अप्लाय करू शकता, रेग्युलर सीटला पण अप्लाय करू शकता आणि TFWS ला सीटला पण अप्लाय करू शकता. नो चेंज इन जनरल कॅटेगरी सीट इनटेक पण अलॉटमेंट ऑकर ड्युरिंग स्टँडर्ड कॅप राऊंड. कॅप राऊंडच्या वेळेसच तुम्हाला TFWS मधून अलॉटमेंट होते. राईट स्ट्रॅटेजी प्लस TFWS असेल तर तुम्हाला टॉप कॉलेज विथ द लो फीज भेटतं. तर मग तुम्हाला रेग्युलर आणि TFWच्या सीटला भेटतं. आता मी सांगितल्याप्रमाणे राईट स्ट्रॅटेजी प्लस TFWS इज इक्वल टू टॉप कॉलेज इन लो फीज मध्ये तुम्हाला भेटतं. तर नेक्स्ट, बेनिफिट ऑफ TFWS. मग TFWS मधले नेमके कोणते कोणते बेनिफिट्स आपल्याला भेटतात, तर मॅसिव्ह सेव्हिंग तुम्हाला इथे होऊ शकते. म्हणजे 4 to 8 लाख इन अ टोटल फीज ओव्हर 4 year ऑफ इंजिनिअरिंग कम्पेअर टू द रेग्युलर फीज. तुमचे ऍक्च्युअली खूप पैसे वाचतात TFWS मध्ये आणि झिरो अकॅडमिक डिफरन्स. असं नाही की तुम्ही TFWS कमी फी भरली म्हणून तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये वेगळं काही शिकवलं जाईल आणि नॉर्मल सीटवाल्यांना वेगळं काही. तुम्हाला पूर्ण अकॅडमिक्स, तेच सिलेबस, त्याच क्लासमध्ये तुम्ही तिथेच बसणार, सगळं सेम कॉलेज, सेम डिग्री आणि सेम प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी ऑल्सो, तरी पण ॲज अ नॉर्मल स्टुडंट. आणि नो रीपेमेंट बर्डन. सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदाच मी तुम्हाला रीपेमेंट कोणताही करायचं नाहीये. सेम कॉलेज, सेम डिग्री, फक्त फी कमी. हा सगळ्यात बेस्ट तुमचा बेनिफिट आहे. आणि मग वाय डज गव्हर्नमेंट ऑफर TFWS? कारण की कॉलेजला किंवा गव्हर्नमेंटला काय परवडतं हे TFWS देण्यामागे? तर सगळ्यात मेन, गव्हर्नमेंट वॉन्ट्स की टॅलेंट ऑकर्स. गव्हर्नमेंटला तुमचं टॅलेंट्स पाहिजे. ओके, गव्हर्नमेंट चाहती है की टॅलेंट पैसे से पहले दिखे. लोकांना तुमचं टॅलेंट पाहिजे, किंवा इंजिनियर, आपल्या गव्हर्नमेंटला, आपल्या इंडियाला इंजिनिअरिंगची खूप गरज आहे. त्यामुळं गव्हर्नमेंट हे एज्युकेशनला प्रमोट करतं, त्यानंतर बॅरियर्स रिमूव्ह करतं. कारण की मेन फीज हे एक असं बॅरियर आहे जे स्टुडंट आणि इंजिनिअरिंग किंवा कुठलीही फील्ड झाली तर त्या स्टुडंट आणि त्या फील्डच्या मध्ये येणारं बॅरियर म्हणजे आहे फीज. कारण की फीज आजकाल कॉलेजच्या खूप हाय आहे. त्यामुळं TFWS अप्लाय केलं जातं आणि क्रिएट ऑपॉर्च्युनिटी. प्रत्येक स्टुडंटला जे इधर बॅकवर्ड क्लासमधून येतात किंवा ज्यांची परिस्थिती खूप खराब आहे त्यांना सुद्धा एक ऑपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, बुस्ट हायर एज्युकेशन. एज्युकेशनला बुस्ट भेटतो, खूप सारे मुलं हायर एज्युकेशनला जातात. फायनान्शियल ऍक्सेस फॉर ऑल टॅलेंटेड स्टुडंट. प्रत्येक टॅलेंटेड स्टुडंटला, प्रत्येक डिझर्व करणाऱ्या स्टुडंटला एक फायनान्शियल ऍक्सेस भेटतो, फायनान्शियल सपोर्ट भेटतो. आणि ऑपॉर्च्युनिटी पण इक्वल असतात. असं नाही की ज्यांनी जास्त फी भरली त्यांनाच ऑपॉर्च्युनिटी भेटते आणि ज्यांनी कमी फी भरली त्यांना ऑपॉर्च्युनिटीज नाही किंवा त्यांना कॉलेजेस नाही. अशी कुठलीही इनइक्वॅलिटी इथं बघायला भेटत नाही. आणि टीम वर्क विथ बिहेवियर इंजिनिअरिंग स्टुडंट्स, फायनान्शियल बॅरियर रिडक्शन्स आणि अलाइनिंग विथ इंडियाज गोल फॉर एज्युकेशन इन्क्लुजन. जे इंडियाला सुपर टॅलेंटेड बनवायचा प्रयत्न चालू आहे, हे एक स्कीमद्वारे चालू आहे. दुसरं, जसे प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेज असतात तसे डिसएडव्हान्टेज पण असतात. तर TFWचे डिसएडव्हान्टेज पण काय आहेत, तर ते कसे, स्कॉलरशिपच्या तुम्हाला लिमिट्स आहेत. कारण की जे नॉर्मल सीट्स असतात त्यांना अजून 1-2 स्कॉलरशिपला अप्लाय करता येतं, परंतु तुम्हाला TFWS भेटल्यानंतर तुमची म्हणजे 60 to 70% फी ऑलमोस्ट कमी झालेली. त्यामुळे तुमच्या बाकीच्या स्कॉलरशिपला तुम्हाला इथे अप्लाय करता येत नाही. दुसरं, कॉलेज लॉक इन. डिफिकल्टी टू शिफ्ट टू अनादर कॉलेज वन्स लॉट TFWS सीट. म्हणजे एकदा जर तुम्हाला TFWचं सीट भेटलं, तुम्हाला पुढच्या दुसऱ्या कोणत्या चांगल्या कॉलेजला जाता येत नाही किंवा डिफिकल्ट होते. म्हणजे ते तुमचं कॉलेज लॉक होऊन जातं. तुम्हाला पुढच्या 4 वर्षासाठीही ते कॉलेज बदलता येत नाही.
आणि तिसरं आहे हाय कॉम्पिटिशन. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक कॉलेजमध्ये फक्त 5% जागा ही कॉलेजला रिझर्व असतात. म्हणजे 100 जागा एका कॉलेजमध्ये असतील तर त्याच्या फक्त 5 ह्या TFWच्या सीट्स असतात. तर तिथे तुम्हाला कॉलेज भेटणं, तुमचं तिथं पर्सेंटाईल ऑकर होणं हे खूप हाय कॉम्पिटिशनचं काम आहे. पण जर भेटलं तर दॅट्स बेनिफिट फॉर यू. आणि प्लॅन वाईजली, TFW इज नॉट अ गॅरंटीड बॅकअप. जर ऍक्च्युली तुम्हाला तुमची कंडिशन खूप म्हणजे कमी असेल आणि तुम्हाला एक चांगलं कॉलेज तुम्ही बघत असाल, जे तुम्हाला पाहिजे ते कॉलेज जर तुम्हाला भेटत नाही आणि बाकीच्या कॉलेजला तुम्हाला जाऊन तेवढीच फी जर पे करावी लागत असेल तर TFW इज द बेटर ऑप्शन्स. पण हा एक परमनंट ऑप्शन नाही किंवा गॅरंटीड ऑप्शन नाहीये, बॅकअप ऑप्शन पण नाहीये. दॅट्स टोटली डिपेंड ऑन युअर्स. नंतर मग इम्पॉर्टंट रूल काय आहे, तुम्हाला हे माहीत असले पाहिजे TFW विषयी. तर मग TFW साठी अप्लाय करण्यासाठी जेव्हा पण आपला कॅपचा हा ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होतो, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला कॅपचा एक ऍप्लिकेशन फॉर्म स्कोर कार्ड नंतर भरता येतो. तर इथे तुम्हाला असं इथं जसं दिलं आहे तसं तुम्हाला विचारलं जातं अप्लाय फॉर TFWs एच ऑर नो. तर मग तुम्हाला इथं येस करायचं आहे जर तुम्हाला TFW साठी अप्लाय करायचं आहे. कारण तुम्ही जर इथे येस केलं तरच तुम्हाला कॅप राऊंड मध्ये TFW ह्या नावाने सीट फिल करता येते. तर तुम्ही इथे नो केलं तुम्हाला TFWच्या सीट कॅप राऊंडच्या लिस्टमध्ये भरताच येत नाही. मग दुसरं आहे व्हॅलिड डोमिसेंट आर क्रिटिकल. इन्कम म्हणजे डॉक्युमेंट तिथं म्हणायचंय तर इन्कम सर्टिफिकेट हे क्लिअर एकदम तिथे डिनोट केलेलं पाहिजे. तुमची 8 लाखाच्या खालची इन्कम आहे आणि एकदम ॲक्युरेट व्हॅलिड पाहिजे. ह्याच वर्षाचं पाहिजे, 2026च पाहिजे, जे 1 एप्रिलच्या नंतर निघलेलं पाहिजे. आणि नो कन्व्हर्जन पोस्ट अलॉटमेंट. वन्स अ TFW सीट इज अलॉटेड अँड ऍक्सेप्टेड, कन्व्हर्टिंग टू अ नॉर्मल सीट इन द सेम राऊंड इज इम्पॉसिबल. तर तुम्हाला एकदा TFW ची सीट भेटली आणि तुम्ही ती ऍक्सेप्ट केली तर तुम्हाला नंतर ती घ्यावीच लागते. तुम्ही ते नॉर्मल सीटमध्ये ट्रान्सफर करू शकत नाही किंवा कॉलेजही चेंज करू शकत नाही. स्टे केअरफुल, व्हॅलिडेट एव्हरीथिंग अँड सिक्युअर युअर फ्युचर. TFWच्या नादामध्येच प्रत्येक गोष्ट करायची म्हणून करू नका. सिक्युअर राहा, प्रत्येक गोष्टचं एक अनालिसिस करा. तुम्हाला जे पण कॉलेजमध्ये जरी तुम्हाला TFWचं सीट अलॉट झालं, तुम्ही कॉलेजमध्येही इन्क्वायरी करू शकता. पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेऊन एक स्टेप पुढे चला. मग याच्यात ते अप्लाय नेमकं करायचं कसं, तर मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॅपचा जो एक फॉर्म असतो त्या फॉर्म मध्ये भरताना तुम्हाला TFWचं येस करायचं आहे. त्यानंतर TFWचं जसं येस करायचं म्हणजे TFWचं ऑप्शन असं तिथं तुम्हाला टिक करायचं आहे. नंतर तुमचे जे सर्टिफिकेट तुम्हाला TFWचं म्हणल्या तुम्हाला काही ते सर्टिफिकेट अपलोड करा म्हणते. म्हणजे इन्कम सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला जे इन्कम सर्टिफिकेट असतं ते तहसीलदाराचं भेटतं तहसीलमधून. आणि मग कोणते कोणते कॉलेज पाहिजे ते तुम्हाला तर TFW मधून पाहिजे तर तुम्ही भरू शकता आणि लिस्टमध्ये तुमच्या ते क्रिएट करू शकता. आणि दुसरं लॉक अँड प्रिंट. लॉक फॉर्म बिफोर डेडलाईन, सेव्ह अ प्रिंट आउट. डेडलाईन व्हायच्या आधी तुम्ही ते भरू शकता. तुमचे म्हणजे कधी लास्ट डेडलाईन पर्यंत कॉलेजची लिस्ट भरू नका, कारण कधी कधी CET सेलच्या लिंकमध्येही ग्लिच येऊ शकतं. तर CET सेलने एकदा आपल्याला सांगितलं की लिंक किंवा डेट सुरू झालेली आहे फॉर्म फिल करण्याची, तर जेवढं पॉसिबल लवकर आहे तुम्हाला एक 3-4 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म फिल करून टेन्शन फ्री होऊ शकता. म्हणजे डॉक्युमेंट रिक्वायर्ड मी सांगितलं होतं तुम्हाला, अजून एकदा तुम्ही बघून घ्या. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. इन्कम सर्टिफिकेट मोस्ट इम्पॉर्टंट, डोमासाईल मोस्ट इम्पॉर्टंट आणि MSTCTचं स्कोर कार्ड जे तुम्हाला भेटणारच आहे. आणि दुसरं जे आहे स्टँडर्ड डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता. 10th 12th मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो. नंतर मग फी कंपॅरिझन, TFW वर्सेस नॉर्मल सीट. एखाद्या कॉलेजची फी 1 ते 2 लाख पर इयर असेल तर तुम्हाला TFWची सीट भेटल्यानंतर ती फी फक्त 10 ते 20 हजार पर इयर होते. तुम्हाला याच्यामध्ये ट्युशन फी 0 असेल, ओनली डेव्हलपमेंट प्लस एक्झाम फी भरता येईल. तुमचे खूप पैसे वाचतील, सेम अकॅडमिक्स आणि सेम डिग्री राहणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्ट्रॅटेजी टिप्स फॉर अ TFW सक्सेस. चूज रिअलिस्टिक कॉलेजेस. अशाच कॉलेजमध्ये TFW निवडा की जिथे तुम्हाला तर TFWचं सीट भेटलं तरी तुम्ही ते घ्यायला तयार आहे. किंवा नाहीतर मग तुम्ही काय करता की लिस्टमध्ये कोणत्या पण कॉलेजचे TFW टाकून देता आणि जर तुम्हाला ते अलॉट झालं मग तुम्हाला ते नंतर शिफ्टही करता येत नाही आणि कॅन्सलही करता येत नाही. तुम्हाला तेव्हा परत रिग्रेट होऊ शकतो. तर अशाच कॉलेजचे TFW टाका की जे तुम्हाला भेटले तरी तुम्ही ते घ्यायला 100% तयार आहे. तर फिल मॅक्झिमम ऑप्शन्स. असं नाही की सगळे आणि लिस्टमध्ये सगळे TFW ऑप्शन टाकायची गरज नाहीये.
नॉर्मल कॉलेजच्या सीटला पण अप्लाय करा. त्यातल्या 4-5 कॉलेजला तुम्हाला वाटते की ह्या कॉलेजमध्ये मला TFWC भेटू शकतं अकॉर्डिंग टू युअर प्रिव्हियस पर्सेंटाईल कट ऑफनुसार आणि तुमचे आत्ता पर्सेंटाईल त्यानुसार तुम्ही मॅक्झिमम ऑप्शन्स फिल करा आणि डोंट रिलाय ऑन ओनली TFWs. बरोबर, फक्त TFWs वर डिपेंड राहू नका, कारण कधी कधी TFWs करता कॉलेजमधली बेस्ट कॉलेजमध्ये बेस्ट सीट आपल्या हातातून निघून जाते आणि एखाद्या Tier 3 Tier 4 कॉलेजमध्ये TFWची सीट आपल्याला भेटते. तेव्हा आपल्याला असा रिग्रेट होतो की फी थोडी जास्त गेली तरी चालेल पण कॉलेज चांगलं भेटलं पाहिजे. त्यामुळे स्मार्ट प्लॅनिंग करा. स्मार्ट प्लॅनिंग प्लस TFWs, बेस्ट कॉलेज ॲट अ बेस्ट प्राइस. कॉमन मिस्टेक याच्यामध्ये काय होतात की मुलं सिलेक्ट कॉलेज जास्त करत नाहीत, रॉंग सिक्वेन्स टाकतात, रॉंग एक्सपायर्ड सर्टिफिकेट टाकलं जातं, त्याच्यामध्ये डेट वेगळीच आहे, तहसीलदाराचे सहीच नाही, तुमचं नाव मॅच होत नाही, असे काही. आणि पुअर कॉलेज प्रेफरन्स ऑर्डर, जसं मी सांगतोय कॉलेजची लिस्ट ही खूप मॅटर करते. कॉलेजचा सिक्वेन्स जरी चुकला, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचं नेमकं सांगतोय, कॉलेजचा सिक्वेन्स चुकला तर एक बेस्ट कॉलेज तुमच्या हातातून जाऊ शकतं. जर एक बेस्ट कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. काउन्सिलिंगची जी पण इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला इथे स्क्रीनवर हा नंबर दिसत आहे, या नंबरवर तुम्ही हाय करू शकता. पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला काउन्सिलिंगवरची भेटून जाईल. तुम्हाला जर खरंच काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आय एम इंटरेस्टेड म्हणून या नंबरवर स्क्रीनच्या तुम्ही मेसेज करू शकता. पुढची फर्दर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. आणि कन्क्लुजन आता व्हिडिओच्या लास्ट एवढंच आहे, अनमॅच्ड व्हॅल्यू, सेम टॉप टियर डिग्री भेटते, सेम अकॅडमिक्स विथ अ लो फी भेटते तुम्हाला. आणि स्मार्ट मूव्ह, जर TFWs घेतला तर लॅक्स ऑफ फीस तुमची वाचते, परंतु हा खूप स्मार्ट डिसिजन आहे. मग याच्यासाठीच तुम्ही जॉईन काउन्सिलिंग सेशन, आपलं काउन्सिलिंगचं सेशन असतात आपले, काउन्सिलिंगचं जो आता आपण सुरू केलेलं आहे तुम्ही त्यालाही जॉईन करू शकता. प्रिपेअर ऑल डॉक्युमेंट्स आणि फॉर्म फिल केअरफुली. राईट स्ट्रॅटेजी प्लस TFWs प्लस टॉप कॉलेजेस इन लो फी तुम्ही हे करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. आणि जे टॉप 10 कॉलेज, टॉप 20 कॉलेज याची व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. फक्त एकदा पर्सेंटाईलसाठी आपण थांबलेलो आहे. तर दॅट्स इट फॉर दिस वन. मीट यू इन द नेक्स्ट वन.